4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या धाव फलकावरती. सध्या तरी गुरुनाथच्या बॅट अँड बॉलचा आता संपर्क होतोय. जेव्हा जेव्हा गुरुनाथची बॅट चालते ना तेव्हा तेव्हा नेहमीच धाबसंख्येचा पाऊस आपण नेहमी पाहतोय. परंतु इथे पुन्हा एकदा बॅकफूट वरती येत असताना मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथून केला होता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सिद्धार्थ सध्या तरी इथून चांगलं षटक हाताळतोय परंतु ऑन साइडला गुरुनाथचा फटका. व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. मैदानाच्या आतमध्ये फेकायच्या आहेत कारण की भरपूर चांगलं हे आयोजन आहे. खरं तर प्रेक्षकांची साथ मिळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही सर्व प्रेक्षक मायबाबांना विनंती करू आपण सहकार्य करायचं आहे. चला 2 षटकांच्या नंतर तुम्हाला सेकंड बॉल देण्यात येईल. परंतु 2 षटकांच्या आतमध्ये जर का बॉल हरवला, फुटला, खराब झाला, यस 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात मग तुम्हाला सेकंड बॉल नक्कीच मिळेल. परंतु इथे जर का सेकंड बॉल अवेलेबल नसतील तर तुम्हाला नक्कीच नवीनच बॉल तुम्हाला घ्यावे लागतील याची ही नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. आतापर्यंत आपण सर्व संघांना नवीनच चेंडू दिलेले आहेत याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. यस या ठिकाणी देखील बॉल अगदी हरवला पण त्यानंतर नवीन चेंडू देण्यात आलाय. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज मार्कवरती शुभम नाईक यांना आपण पाहतोय. सध्या तरी अगदी खालापूरचा बाहुबली म्हणून त्याला जाणलं जातं. अन्यथा सध्या तरी तोच बाहुबली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तैनात झालाय. परंतु इथे पहिलाच बॉल फेकलाय, फटका फसलाय. या ठिकाणी सध्या तरी विनायक होते यष्टांचा मागे, एक अनुभवी खेळाडू होते. उंची जास्त होती, अंतर कमी होतं, जजमेंट करण्यासाठी वेळ भरपूर होता. परंतु या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच कुणाची सुटली आहे? अर्थातच खानदार टीमचा हिटमॅन अर्थातच अजयचा या ठिकाणी कॅच सोडण्यात आलाय. सध्या तरी शुभमला आपण स्क्रीनवरती पाहतोय, थोडासा नाराज नक्कीच जाणवतोय. परंतु शुभम एक जिद्दी खेळाडू आहे. तो पुन्हा एकदा कमबॅक करेल, पुन्हा एकदा समोरच्या टीमला भिडेल. मॅच ऑन. ऑन साइडला फ्लिक केलाय, फटका इथे फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु दोघांच्याही मधोमध बॉल बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाबा.
त्याच दरम्यान खरं तर आमचे आणखीन एक मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतील का जर प्रभाकरजी देशमुख साहेब त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. वेलकम साहेब, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत खरं तर नक्कीच सायकल त्यांनी आम्हाला सपोर्ट केली, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर, स्वागत आपलं. पुन्हा एकदा डॉट बॉल आला या ठिकाणी. टीमची टोटल मात्र पुन्हा एकदा थांबली ती म्हणजेच 39 वरती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फसवा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. आणि इथून पाहिलं तर षटक क्रमांक तिसरंही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन थांबली ती 39, 39 धावा. चला 3 षटक कंप्लीट झालेत. यस, ड्रिंक ब्रेक या ठिकाणी आहे. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करतोय याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. परंतु जशी दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल तिथे ड्रिंक्स ब्रेक टीमसाठी होणार नाही. जर का एखाद्या खेळाडूला पाण्याची अगदी गरज असेल तरच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद मात्र नेक्स्ट मॅच पासून सर्व संघाने घ्यायची आहे. त्याच दरम्यान महेश दादा पवार जे खालापूर नगर परिषदेचे नगरसेवक आहेत त्यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती. आणि त्यांच्या समवेत देवीदास दादा हेलम जे विनेगावचे आहेत त्यांनाही विनंती असेल दादा या आपण. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसधरी पंचायत चषक 2026 आणि या स्पर्धेत आपल्या या दोनही मान्यवरांचं करूयात मनपूर्वक स्वागत. वेलकम. त्याच दरम्यान खरं तर पोपट बैलाचे खरं तर मालक राहुल शेठ बाबुल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा वेलकम. आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर गजमल साहेब देखील आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पुन्हा एकदा. चला मॅच ऑन, गेम ऑन. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. टीमची टोटल 39 धाबा, 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 4 गोलंदाज मयूर. येस, मॅच ऑन. 4थे षटक आणि पहिलाच बॉल. व्हाट अ शॉट, स्वीपचा शॉट, अगदी घुटना टेक और उसके बाद ये सिक्सर देख आणखीन एक धमाका. 6 धाबा. थँक्यू सो मच. खरं तर आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या ठिकाणी देखील आणखीन एक दमदार फटका पुन्हा एकदा स्क्वेअर कट या ठिकाणी केला जातोय. आणि या मॅच नंतर त्या स्पर्धेची आपण अनाउन्समेंट करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय खराब कॉलिंग आणि तदनंतर सध्या तरी रनआउटच्या माध्यमातून एक मोठा विकेट आता या ठिकाणी गमावला जातोय. रनआउटच्या माध्यमातून आता इथून अजय नाईकला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद.
मॅच स्टार्ट करायची आहे. पहा जास्त वेळ जातो, विनंती असेल आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय. चला टीम मोहपडा संघ आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे या ठिकाणी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 46 धाबा. अगदी पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जबल 30 धावा होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये 16 धावा आल्यात. अप्रतिम कमबॅक राहिलाय. खरं तर शुभम नाईक आणि मयूरचं कौतुक करावं तेवढं कमी. या 2 गोलंदाजांनी मात्र तिसरं आणि चौथं षटक मात्र अप्रतिम फेकलं. त्या षटकात कमबॅक झालं. शेवटचं षटक अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रितेश आहेत. येस, मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती बॅट्समन नवनाथ आहेत. यस, पहिलाच बॉल फेकण्यासाठी थोडासा इथून अडथळा नक्कीच निर्माण होतोय. अगदी रितेशांचा विचार केला तर जो सातत्यानं आपल्या टीमसाठी नक्कीच वेळोवेळी ओव्हर टाकण्याचं काम करतोय, परंतु आता रितेशवरती संपूर्ण जबाबदारी आहे. पहिलाच बॉल अगदी लो फुलटास होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं तर याही बॉलवरती कोणत्याही प्रकारचे धाव मिळणार नाही. सध्या तरी टीम खांदा संघ इथून अडचणीमध्ये सापडलाय. धाबा बनवायच्या आहेत. धाबा इथून कोणता संघ बनवणार, कोणता खेळाडू बनवणार, नवनाथ की विजय, हे देखील पाहूयात. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाबा आल्या होत्या. असं वाटलं होतं की जवळ या मॅच मध्ये 70 ते 80 धाबा बनतील, परंतु त्यानंतरचा भरपूर चांगला कमबॅक राहिलाय. आज प्रेक्षक वर्ग भरपूर आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गुडलेग स्पॉटचा बॉल ऑन साइडला टॅप केलं जात आहे. ऑन साइडला बॉल जाईल तोपर्यंत या ठिकाणी पाहिले तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता नवनाथ मात्र डेंजर एंड वरती. अगदी इथून धोका नक्कीच या ठिकाणी लागेल. तो म्हणजेच टीम खांदा संघाला म्हणजेच आणखीन एक विकेटचं पतन. नवनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. आल्या 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 52 धावा. लो फुलटॉस इथे मात्र अपील केली जाते, परंतु पंचाने लगेच सांगितले की इथे
यस, बॅट अँड बॉलचा संपर्क आहे, म्हणजेच इथे देखील एक धाव नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने 53 धाबा. अगदी शेवटच्या चेंडूवरती धाबा इम्पॉर्टंट आहे, धाबा येणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती धाबा एकवटल्या जात आहेत. सिंगलच्या मदतीने 53 धाबा, 53 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. इथे देखील फटका चांगला अगदी खोदून काढला, परंतु 20 शेप मध्ये डीप मध्ये मयूर आहे. चांगली फिल्डिंग, इथे 2 धाबसंख्येचा मानस, परंतु इथे यस, आता पंचांचा इशारा मात्र हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे. यस, या ठिकाणी फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन, म्हणजे एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 54, 54 धाबा. चला, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 54 धाबा बनल्या गेल्यात, परंतु अजून किती धाबा इथून बनल्या जातील हे देखील पाहूयात. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती. अगदी रामदादा नाईक आहेत. खरं तर 40 प्लस आहेत. खरं तर 40च्याही जास्त वय आहे त्यांचं. खरं तर नितांत क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं. शेवटचा बॉल, फुल लेनचा बॉल ऑनसेटला. खरं तर ढकलला डीप मध्ये खेळाडू आहेत मयूर, परंतु याही बॉलवरती धाबा मिळतील त्या 2. अगदी या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती 2 धाबा नक्कीच एकवटल्या गेल्या. आणि पाहिलं तर या ठिकाणी सत्र पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम खांदा संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 56 धाबा, आणि 57 धाबसंख्येचा टार्गेट या ठिकाणी देण्यात आलाय. थँक्यू सो मच राहुल दादा, आपण या स्पर्धेत आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर कुशल गजमल साहेबांचा आपण करूया मान सन्मान. या दादा, आपलं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. खरं तर या स्पर्धेत आलेल्या सर्वच मान्यवरांचं मान सन्मान केलं जात आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे आयोजक खरं तर मनोज झोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. व तदनंतर खालापूर नगर परिषदेचे नगरसेवक महेश दादा पवार त्यांचाही आपण मान सन्मान करणार आहोत. दादा, या आपण. खरं तर आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जात आहे. खरं तर आपण या स्पर्धेत आलात व तदनंतर आपण भरपूर चांगला मला सहकार्य केलं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केले जात आहे. चला, या ठिकाणी
नक्कीच मनाई मोटर्स यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर या 3 बाईक त्यांनी दिल्यात. खरं तर प्रथमतः कोणत्याही प्रकारचं त्यांनी पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता खरं तर स्टार्टिंगला त्यांनी आम्हाला खरं तर हे 3 बाईक त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्या व तदनंतर शेवटच्या मोमेंटला नक्कीच त्यांनी खरं तर जे काही प्राईज आहे ते नक्कीच त्यांनी कलेक्ट केलं. त्यांचा आम्ही खरं तर पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा, तुमच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं गेलं. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण नक्कीच जसे सेकंड इनिंगला होईल सुरुवात आपण करूयात मायक्रोफोनवरती बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक खरं तर साथी आयोजक आहेत खरं तर प्रकाश पवार सरांचा आभार. थँक्यू सो मच. तर आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी सागर पवार यांनी विनंती करेन आपण रायटिंगसाठी या. आणि अनिकेत देशमुख यांचं देखील आगमन झाले, त्यांना देखील त्यांचं देखील करूया या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आपलं देखील व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत आहे, वेलकम. या ठिकाणी एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. देविदास शिलम मॅन फ्रॉम विनेगम यांच्या इथे मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाणार आहे. तो एक सन्मान करायचा जावे मैदानच्या आतमध्ये ऑफिशियलला देखील विनंती करेन की आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. विजयासाठी गरज असणाऱ्या 56 धावा उभारल्यात, 56 धावा उभारल्या, 57 धावींची गरज, कंपल्सरी चेशिंग. सलामीची जोडी प्रशांत पवार आणि त्यांना नॉन स्ट्राईक एंडवरती साथ देत असताना आपण पाहू शकाल अगदीच शुभम नाईक, रायगडचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं, तर शुभम नाईक नॉन स्ट्राईक एंडवरती तितक्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीनं खऱ्या अर्थानं भल्या भल्या फलंदाजांना ज्यानं जागेवरती उभं ठेवलं तो गोलंदाज आपण पाहतोय. अजय बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय, अजय नाईक. यावेळेस आपण पाहतोय बाकासूर आणि मथुर ही जोडी जिंकेल कोण, बाकासूर की मथुर, मथुर की बाकासूर, बाकासूर की मथुर. पाहूया. 30 बॉल 57चं टार्गेट, गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू निघून चाललाय, वेगवान चेंडू होता. विकेट किपर गुरुनाथ नाईकच्या हातामध्ये. जबरदस्त तालमेल, जबरदस्त मॅच, जबरदस्त फाईट, जबरदस्त लढत या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील एकता मोहपाडा बनाम खांदा या दोन टीम दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाज अजय नाईक, सामोरा फलंदाज प्रशांत पवार. इथे चांगला फटका, अगदीच आउटफील्ड त्या दिशेला फास्ट आहे, गल्ली पॉईंट मधून चेंडूला धाडलंय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. पाहता पाहता 4 धाव्यांसाठी हा येतोय चौकार.
तर चला अगदीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर अजय हा गोलंदाज ज्यावेळेस आपण पाहू शकाल कमबॅक करावं लागेल अजयला. 57चं टार्गेट या ठिकाणी चेंज करायचं. एकता मोहपाडा टीमला प्रशांत पवार या ठिकाणी इथे मोठा फटका. प्रशांत पवार ऑन फायर. वाडिश लॉंगॉफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा तो 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय नाईकचा पुढील बॉल प्रशांत पवारसाठी. पुन्हा एकदा पहा प्रत्येक स्ट्रोक आहेत. अगदी स्लिपमधून असेल, थर्डमॅन वरतून असेल, कव्हर पॉईंट वरतून असतील, वाडिश लॉंग ऑफ वरतून असतील, प्रत्येक शॉट सिलेक्शन प्रशांत पवारकडे आहेत. जबरदस्त फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत पवार. अगदीच या ठिकाणी प्रशांत पवारच्या बॅटमधून निघालेला अजून एक चौकार आणि चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 18 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती 57चा पाठलाग करायचा. 18 तर बनल्या गेल्यात. 39 धावींची इथूनही गरज असणारे विजयासाठी अद्यापही. चांगला फटका अलॉंग द कार्पेटने चेंडू खाली शतरक्षक यावेळेस सुदाम नाईक चेंडूला उचल फेक करेल तोपर्यंत 2 धावा सहजच कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 20 अंकावरती. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी संपुष्ट आलंय आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल आल्यात. त्या मात्र 20 धावा शेवटचे 24 बॉल इथून शिल्लक असतील आणि 24 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत. टीम एकता मोहपाडा संघाला विजयासाठी जर इथून विचार केला तर 24 चेंडू 37 धावींची गरज. म्हणजे समीकरण आता विचार केला ना तर जवळपास 9.25 सरासरी प्रति षटकामागे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 20 धावा कुठून काढल्या किमान 71 धावा इथे उभारायच्या होत्या. परंतु इथे मात्र जर आपण विचार केला तर 20 धावा इथे स्कोर कार्डवरती उभारल्या गेल्यात. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा एकंदरीत इथून पाहायला मिळाल्यात. आता येणारे 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची मात्र इथून गरज असणाऱ्या विजयासाठी टीम एकता मोहपाडा संघाला. दोन्ही संघांदरम्यान एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर का आपण विचार केला ना तर चांगले संघ आहेत मैदानच्या आतमध्ये. अगदी त्या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो संघ कोणताही मोठा नसतो, सराव मोठा असतो. तुम्ही सराव परफेक्ट करा, तुमचा संघ देखील मोठा होईल. या 2 संघ जे आहेत ना सराव त्यांचा भरपूर आहे, सराव परफेक्ट आहे म्हणून ते दोन्ही संघ मोठे आहेत. असतेच नुसतं मोठे ते झालेले नाही आहे तर त्याच्यासाठी त्यांनी सातत्यानं जवळपास मेहनत घेतल्या, सातत्यानं ते जास्तीत जास्त सराव करतात, त्यांचा सराव परफेक्ट आहे आणि त्याच्यामुळे ते दोन्ही टीम मोठे आहेत. परंतु कोणालाही इथे मोठे बोलून चालणार. तर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी असेल. गोलेवाडी विपक्ष रानसई बाई मात्र नक्कीच या ठिकाणी मिळाले अर्थात टीम मिरकुटवाडी संघाला. 71 जो त्यांचा हाय स्कोर होता. इथे मोठा फटका. शुभम नाईक ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पाहता पाहता 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. कमबॅक होईल का? इथून कमबॅक करावा लागेल कारण संघर्ष सातत्याने करताना पाहतोय खांदा टीमला. संघ 2 आहेत मित्रांनो. स्वप्न एकच ही स्पर्धा जिंकण्याचं. परंतु जिंकेल तो जो संघ जास्तीत जास्त मेहनत करेल. खऱ्या अर्थानं महत्त्वाचे दोन्ही गोलंदाजांना इथे चोप दिला जातोय. 26 धावा स्कोर कार्डवरती आता चेंडू शिल्लक 23 आणि बनवायचे आहेत ते मात्र 31. कमी गतीनं फटका फसलाय. चेंडू हवे झेल होणार का? इथे काय घडलं? कोणाला जीवदान दिलंय? शुभम नाईकला जीवदान. शुभम नाईकला मात्र या ठिकाणी जीवदान दिलं जातंय. खरं अर्थानं जर आपण पाहिलं ना ज्या विकेटची गरज होती, खरोखरच गरज होती, आवश्यकता होती, तो झेल होणं खूप गरजेचं होतं. हा झेल नाही मित्र, हा तुम्हाला कदाचित मॅच सोडावा लागेल. सिंपल कॅच होता परंतु अवघड देखील होता. 2 धावा स्कोर कार्डवरती एकवटल्या जातील. तदनंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विजयचा पुढील बॉल. यस लाईन यावेळेस मात्र तपासतायत पंच ऑफिशियल. अगदी ज्या वेळेस आमचे ऑफिशियल संजयजी वाघमारे असतात ना त्या वेळेस मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थानं खूप मजा येत असते. सुनील मुकणे असतील, संजयजी वाघमारे असतील, प्रत्येक त्यांचा निर्णय जो असतो ना तो परफेक्ट असतो. मग समोरील कोणत्याही टीम असो परंतु त्यांच्या विरोधामध्ये त्यांचा जो निर्णय असतो ना तो अगदी परफेक्ट. गोलंदाज तयार. एकदा कमबॅक होईल का? इथे झेलची संधी. यस पकडलाय झेल आणि संपवला यावेळेस शुभम नाईकच्या पारीचा खेळ. बॅक टू द डग आउट परतावं लागेल डीजे.
चला बबलू उघडा या आपण समालोचन कक्षाकडे या. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदीच 29 धावा एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्डवरती एकवटल्या जातील. इथे खऱ्या अर्थानं कमबॅक केला गोलंदाजानं. 29 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक राहिलंय गोलंदाज विजयचं. हा सामना देखील सोपा नाही आहे. जबरदस्त मॅच ही देखील पाहायला मिळेल. मयूर पवार यावेळेस स्ट्राईक एंडला. दुधारी तलवारचा वापर केला होता, आघात केला होता. इथे मात्र ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू आहे. खूप चांगले फिल्डिंग. ओव्हर क्रमांक 2 आमचे ऑफिशियल सांगतायत संजयजी वाघमारे सर सांगतायत की हा या ठिकाणी आलाय डॉट बॉल. ज्या वेळेस संजयजी वाघमारे मैदानामध्ये असतात ना त्या वेळेस आयोजकांना कोणताही टेन्शन नसतो. आजच्या दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही ऑफिशियलने जी कामगिरी केली ना अनिल हिरवा ती वाखाणण्याजोग्य. कारण आज आपल्याकडे एकही डिसिजन असा आला नाही की ते पंचांकडे थर्ड अंपायरकडे रेफर केला. इतकी जबरदस्त पंचांची कामगिरी आणि असे पंच खरे तर प्रत्येक स्पर्धेमध्ये असायला हवेत. मी कौतुक करेन. आपण 4 दिवस पाहिलं हरी दोरे सर असतील, मंगेश जाधव सर असतील, त्यांचं देखील जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेसाठी जर आपण विचार केला तर चांगलं योगदान राहिलं. चांगलं पंचाची कामगिरी त्यांची देखील राहिली. चला फील्ड सेट करा, फील्ड सेट करा. अगदीच व्यासपीठावरून रजा घेत असताना प्रजितजी घोसालकर त्यांच्या समेत आपण पाहतोय अनिकेतजी देशमुख. तर चला 18 चेंडू 28 धावेंची गरज. मॅच पुन्हा एकदा बनवले. जो सामना भिंगार बनाम आपण पाहिला होता खरवई तसाच सामना यावेळेस आपण पाहतोय. एकता मोहपाडा बनाम मैदानाच्या आतमध्ये अगदीच खांदा संघ 2 आहे. जबरदस्त मॅच लढत चालू आहे. अगदीच पहा इथे हवा देखील या ठिकाणी भरपूर चालू आहे. म्हणजे नक्कीच इथे कुठेतरी हवेचा फायदा इथून होऊ शकतो. टीम जर विचार केला ना तर खांदा संघाला. कारण उलट्या दिशेने वारे वाहताना दिसत आहेत. कारण ज्या दिशेला प्रशांत पवार जास्तीत जास्त शॉट खेळतो ना त्या दिशेला वारा वाहताना दिसतोय. परंतु प्रशांत पवारचे शॉट सिलेक्शन खूप भरपूर आहेत. मग इथे मोठी विकेट मिळवणार का, झेल होणार का? इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये प्रशांत पवारचा या ठिकाणी झेल सोडलाय. झेल नाही मित्रा, ही मॅच सोडावी लागेल, ही मॅच सोडावी लागेल, ही मॅच सोडावी लागेल. हृदयाचे ठोके आता वाढलेत नक्की टीम खांदा संघाचे. कारण जीवदान कोणाला दिलाय? प्रशांत पवारला. अगदीच एक चांगला जबरदस्त स्टार खेळाडू. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं ज्याच्या नावाचा दबदबा, ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला तो प्रशांत पवार. आणि त्याला जर का तुम्ही जीवदान दिलं तर मात्र जमेची बाजू असेल, जमेची बाजू असेल. संघ आत्ता मात्र इथून पुन्हा एकदा इथे आघात केलाय. फटका प्रॉपर आहे. पहा आम्ही नक्कीच म्हटलं होतं प्रशांत पवारला जीवदान दिला. आणि जीवदान दिल्यानंतर ज्या वेळेस आपण पाहतो ना एखादा खेळाडू जेव्हा जीवदान दिला जातो ना त्यावेळेस तो खेळाडू काय करतो ते मात्र दाखवून दिले प्रशांत पवारनं. क्रिकेट सामन्यांचा हारण संग्राम चला पाहूया ग्राउंडवर. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि ते स्क्रीन समोर जे बसलेत ना त्यांना विनंती करेन की आपण स्क्रीन सोडून थोडंसं बाजूला बसायचं. स्क्रीन समोरच्या स्क्रीन समोर उठायचं आहे प्लीज. आपण मिरकुटवाडी टीमचे खेळाडू आहेत वाटतंय. अगदीच आपण स्क्रीन समोर बसू नका, विनंती करेन. थोडंसं या ठिकाणी अगदीच सहकार्य करा. अगदीच या ठिकाणी थँक्यू. अगदीच आपण सहकार्य केल्याबद्दल. षटकार आलाय. तदनंतर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 37 या अंकावरती. 20 धावींची इथून गरज. बॉल शिल्लक आहेत आता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यश डॉट बॉल. यशस्वी तोच होतो मित्रांनो जीवनामध्ये जो प्रयत्न करतो. यशस्वी तोच होतो मित्रांनो जो जीवनामध्ये प्रयत्न करतो. प्रयत्न असे करा की प्रयत्न करता करता आपण कधी जिंकलो हे देखील समजणार नाही. ते प्रयत्न सध्या करतोय गोलंदाज अजय. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आहे. सिंगल फास्ट आली. डबलला प्राधान्य देणार का? यस 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु निर्णय कुठेतरी फेटाळून लावला. सिंगल आले. प्रशांत पवार म्हणतोय की जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे ना तर सामना मी एकतर्फी एकता मोहपाडा टीमला जिंकून देईन.
हा त्याचा प्रयत्न आहे. पहा ही चिकाटी मैदानामध्ये असणं खूप गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये जो टिकून राहतो ना, पहा जिथे डबल देखील झाले असते तरी देखील प्रशांत पवारने स्वतःवरती विश्वास दाखवला की नाही आपल्याला थांबायचं आहे. काही गरज नाही, जर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली तर कदाचित सामना झुकू शकतो. त्याच्यामुळं त्यानं या ठिकाणी सिंगलवरती समाधान मानलं आणि स्ट्राईक रोटेट झाल्या. स्कोअर कार्ड 38 अंकावरती. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. सागरजी पवार आमचे रायटर आहे, सहगुणलेखक आमच्या समवेत आहेत, त्यांचंही करूया कौतुक. देवधारे तलवार रिव्हर्स सेफ स्विकेट केला जातोय, पाठवलाय पार्किंग पार्क मध्ये. हा येतोय 6 धाव्यांसाठी मॅसिव्ह हिट. षटकार षटकार सन्माननीय श्री सुधाकर भाऊ गारे अगदीच यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सुरेश जी शिर्के, रविशेठ देशमुख यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होते. प्रमुख पाहुण्यांची मानदेले याले खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती तसेच सन्मान श्री राजेंद्रजी निगुडकर, अगदीच सरपंच साहेब या ठिकाणी जयेंद्र देशमुख यांचं देखील जी शिर्के यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. अगदीच सर्वच या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपण पाहतोय. सुधाकर भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहतोय. रायगड जिल्हा परिषद माझे सभापती आणि तसेच सन्माननीय श्री अंकुशदादा ठोंबरे यांचं देखील शुभागमन झाले. सर्व मान्यवरांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती. अगदीच व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदीच त्या सर्व मान्यवरांचं
फक्त एक षटक झालं ना की आपण लगेच या ठिकाणी मान्यवरांचे येतोच मान सन्मान अगदीच मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलदरी पंचायत चषक 2026च्या वतीनं या ठिकाणी अगदीच या ठिकाणी करणार आहोत. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच अतिशय चांगलं आयोजन नियोजन मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलदरी पंचायत चषक 2026 स्पर्धा. धावफलकावर धावसंख्या एकंदरीत 61ला गेल्यात. एकंदरीत 44 धावा, 12 चेंडू, 13 धावसंख्येची गरज. गेम ऑन. अगदीच मॅचला करायची सुरुवात. खाली शतरक्षक होता परंतु त्याला मात्र या ठिकाणी तो चेंडू जज करता आला नाही, परंतु चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल 4 धाव्यांसाठी चौकार. आपण पाहू शकाल 48 धावा, 57 धावींचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावसंख्या 3.2 चेंडूनंतर धावा आल्यात त्या मात्र 48 धावा. चला बॉल जर सापडला असेल तर आपण मैदानच्या आतमध्ये लगेच फेकायचंय. पंच पहा आणि तर दुसरा बॉल घ्या. जास्तीचा वेळ नको या. चला जास्त वेळ नको या. चला बॉल आलाय, मॅच बॉल आलेला आहे. 48 धावा धाव फलकावरती 9 धावींची इथूनही गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 9 धावींची गरज. सामना या ठिकाणी एकतर्फी होतोय की काय असं चित्र मैदानच्या आतमध्ये. एकीकडे टीम खांदा आणि त्यांना फाईट करत असताना मोहपाडा. इथे लॉ फुटॉस बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आणि सुदाम नाईक झेल सोडेल का? यास वाटत नाही. अगदीच इथे मात्र झेल झेल आणि झेल या ठिकाणी पकडलाय. संपवलं प्रशांत पवारचा खेळ. डीजे हवा आला. जर का हवा नसती ना तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळाला असता. अगदी त्या ठिकाणी त्या दिशेने हवा भरपूर आहे. असं वाटत होतं चेंडू सीमापार जातोय की काय. अगदी त्या ठिकाणी शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. चला न्यू बॅटर जा. चा बॉल इथून शिल्लक असेल. हा चेंडू टाकून झाला की आपण मान्यवरांच्या हेतूचे मान सन्मान करणार आहोत. अगदीच चला फिल्डिंग लावा. जास्तीचा वेळ नको. 7 चेंडू आणि इथून गरज असणारे विजयासाठी अद्याप 8 धावींची गरज आहे. 7 बॉल 8 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये संदीप.
ते चांगला फटका आलो ते कार्पेटनं. सिंगल मात्र इथून आले फास्ट. डबलचा प्रयत्न इथे मात्र सुदाम नाईक चूक करतोय. चुकीला माफी नाहीये. जिथे सिंगल होऊ शकले असती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेने स्कोर कार्ड 51 अंकावरती. आणि पंच जरा एक सन्मान आपण करणार आहोत. 2 मिनिटासाठी मात्र मॅच या ठिकाणी आपण स्टॉप करा. ओटो सवारे सर. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण एक विशेष सत्कार करतोय. खरं तर आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच सुधाकर भाऊ घारे यांचा आपण हा मान सन्मान करतोय. आम्ही नागेश उगडा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. तर भाऊंना विनंती असेल या भाऊ आपल्या या ठिकाणी आपण हा मान सन्मान करतोय. खरं तर वेळात वेळ काढून सर आम्ही सर्वच आमचे जे सर्वच जे कार्यकर्ते आहेत सर्वच जे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांना विनंती करू. खरं तर सर्वांचा या ठिकाणी हा विशेष मान सन्मान केलं जात आहे. खरं तर नागेश उगडा यांना पण पाहतोय. खरं तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सर्व मंडळींचा आणि भाऊंचा या ठिकाणी हा मान सन्मान केला जातोय. तर आम्ही सर्वांना विनंती करू एकदा भाऊसाठी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांसाठी आणि सर्व जयेंद्र देशमुख आणि अंकुश ठुंबरे यांच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जातोय. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आमचे सर्वच मान्यवर सुरेश शिलके, राम झोरे, निरगुळकर साहेब, गव्हर्ननाथ वाघ यांचं खरं तर सर्वांचा या ठिकाणी हा मान सन्मान केला जात आहे. सर्वांना विनंती असेल एकदा भाऊंसाठी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण की वेळ काढून ते या स्पर्धेत भेट देण्यासाठी आलेत. त्यांचा आम्ही खरं तर पुन्हा एकदा मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. खरं तर वर्णे पळसदरी पंचायत समिती चषक खरं तर या चषकात हा भव्य मान सन्मान मात्र केले जात आहे. आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच सुधाकर भाऊ घारे यांचा हा मान सन्मान या ठिकाणी संपन्न केलाय. त्यांचा पुन्हा एकदा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. चला जाऊयात ऑन गेन मॅचच्या दिशेने.
चार बॉल 2 धावसंख्येची गरज. साइडला खेचला